मित्रांनो, गुरुचरित्राचा बस हा एक अध्याय तुम्ही वाचा. तुमच्या जीवनातल्या सर्व अडचणी, सर्व दुःख, सर्व रोग आजार दूर होतील. ज्याही अडचणी तुम्हाला त्रास देत आहेत, जेही संकट तुम्हाला त्रास देत आहेत, व्यापार चालत नाहीये, नोकरीत प्रगती होत नाहीये, पैसा येत नाहीये, आलेला पैसा खर्च होतोय, घरात कटकटी आहेत, व्यसन आहे, वादविवाद आहे, घरातल्या लोकांचं एकमेकांचं पटत नाहीये, स्वप्न पूर्ती होत नाहीये, इच्छा पूर्ती होत नाहीये, घरात शुभ कार्य होत नाहीये, लग्न जमत नाहीये, चांगला वर किंवा चांगली वधू मिळत नाहीये किंवा संतान प्राप्ती होत नाहीये. आपल्या आयुष्यात जेही दोष असतील, वास्तुदोष असेल, पितृदोष असेल, सर्पदोष असेल, जेही दोष असतील, 7.5चा त्रास असेल, सगळं काही या एका अध्यायाने दूर होतं. सर्व काही सोपं होतं, सर्व काही सुरळीत होतं. म्हणून मनोभावाने, विश्वासाने रोज आपल्याला या एका अध्यायाचे वाचन रोज करायचे आहे. गुरुचरित्र खूप चमत्कारी ग्रंथ आहे. संपूर्ण गुरुचरित्राचे पारायण केले तर आपल्या मनातली इच्छा तर पूर्ण होतेच, परंतु आपल्या जीवनातल्या सर्व अडचणी या दूर होतात. परंतु प्रत्येक अध्याय हा वेगवेगळ्या गोष्टींसाठी आहे आणि त्याचे वेगवेगळे लाभ सुद्धा आहेत. ज्या लोकांना नियमांचे पालन करणं शक्य नसतं, ज्या लोकांना संपूर्ण गुरुचरित्र करणं शक्य नसतं, त्यांच्यासाठीच वेगवेगळे अध्याय वेगवेगळ्या लाभांसाठी आहे. तर तुम्हालाही तुमच्या जीवनातल्या अडचणी, तुमच्या जीवनातले दुःख, संकट संपवायचे असतील, आरोग्य चांगलं करायचं असेल, अडथळे दूर करायचे असतील, नकारात्मकता आणि वास्तुदोष किंवा इतर दोष दूर करायचे असतील, तर तुम्ही सुद्धा रोज सकाळी अंघोळ झाल्यानंतर देवघरासमोर बसून गुरुचरित्राचा हा एक अध्याय रोज वाचा. 1 महिना, 2 महिने, 3 महिने किंवा 6 महिने निरंतर वाचा. नक्की तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये फरक जाणवेल. याचे कोणतेही नियम नाही, फक्त एकच नियम आहे की जेव्हा आपण शुद्ध असतो, अंघोळ केलेली असते, पवित्र असतो, त्याच वेळेस आपण हा अध्याय वाचून घ्यायचा. हा अध्याय आहे गुरुचरित्राचा 21वा अध्याय. याची सेपरेट छोटीशी पोथी सुद्धा मिळते किंवा गुगलवर ऑनलाईन PDF फाईल सुद्धा असते, किंवा तुमच्याकडे संपूर्ण गुरुचरित्र पारायण असेल तर त्यामधून तुम्ही वाचलं तरी चालेल. पण नक्की गुरुचरित्राचा हा एक अध्याय तुमच्या अडचणी, दुःख, संकट नक्की दूर करेल. ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.